सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज लिंबूचे लोणचे बनवून दाखवणार आहे। लिंबूचे लोणचे बनवण्यासाठी मी इथे एवढी लिंब घेतलेली आहे। लिंबाचं असं काही प्रमाण नाही, इथे साधारण 8 ते 10 लिंब मी घेतलेले आहे। असे छान असे मोठे मोठे लिंब घ्यायचे, पिवळे झालेले, कारण आपण लिंबाचा क्रश मोजून घेणार आहोत। त्याकरिता तुम्ही लिंब कितीही घ्या, किती प्रमाणात घ्या, जेवढं तुम्हाला लोणचं बनवायचं आहे तेवढं तुम्ही इथे लिंब वापरू शकता। आता हे सर्व लिंबू मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आणि पुसून घेतलेले आहे। कोणतंही लोणचं करताना लोणच्याचं सामान आणि लोणच्याला लागणारी जी भांडी आहे ती कोरडी करून घ्यायची, म्हणजे तुमचं लोणचं छान असं टिकेल, लवकर खराब होणार नाही। आता इथे सर्व लिंबू असे कट करून घ्यायचे। इथे मी एक ताड घेतलेला आहे आणि लिंबाच्या अशा छोट्या छोट्या अशा फोडी करून घ्यायच्या, जे आपल्याला हे मिक्सरवर बारीक करायचं आहे। आणि यातल्या सर्व बिया ह्या काढून घ्यायच्या, नाहीतर मग लोणचं हे कळवट होऊ शकतं, एकही बी जाऊ द्यायची नाही। अशा बिया साईडला काढून घ्यायच्या आणि असे याचे असे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे। हे बघा, इथे मी सर्वच लिंबाचे असे काप करून घेणार आहे। इथे सर्व लिंबू असे बारीक असे कापून झालेले आहे। आता याला मिक्सरमध्ये याचं असं बारीक असं क्रश करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे। कापताना जो यामध्ये असा लिंबाचा रस असा पडतो तो रस सुद्धा यामध्येच घ्यायचा आहे। हे आपलं लिंब असे लिंबाच्या ज्या ह्या आहेत फोडी त्या बारीक करून झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे ह्या बारीक करायच्या, असा क्रश झालं पाहिजे। आता एखाद्या वाटीमध्ये किंवा कपामध्ये तुम्ही हे असं मोजून घ्यायचं आहे। आता मी एका वाटीमध्ये हे काढून घेते। आता इथे 1 वाटी एवढा हा लिंबूचा क्रश घेतलेला आहे। आता तुम्हाला जर गुळाचं लोणचं करायचं असेल तर तुम्ही इथे गुळ सुद्धा वापरू शकता आणि साखर सुद्धा वापरू शकता। आता इथे मी साखर वापरणार आहे, तर जेवढं लिंबाचा क्रश आहे त्याच्या दुप्पट एवढी आपल्याला साखर घ्यायची आहे, म्हणजे 2 वाटी एवढी साखर मी घेणार आहे इथे। आता हा इथे मी पॅनमध्ये काढलेला हा जो क्रश आहे हा गॅसवर ठेवलेला आहे, गॅस ऑन केलेला आहे आणि इथे मी 2 वाटी एवढी साखर घालून घेणार। ज्या वाटीने आपण जो क्रश घेतलेला आहे त्याच वाटीने साखर घालायची किंवा गूळ घालायचा, तुम्हाला जे आवडत असेल ते। आणि याला असं मिक्स करून घ्यायचं। आता हे आपल्याला असं छान शिजू द्यायचं आहे। इथे शिजतानाच 1 मोठा चमचा एवढं मी इथे मीठ घालून घेणार आहे, अगदी जास्त मोठा नाही, मीडियम असा चमचा आहे। आणि त्याच चमच्याने 1 चमचा एवढं तिखट सुद्धा घालून घेणार आहे। लाल मिरची पावडर हे इथे घालून घेणार। याला इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला असं पाक येईपर्यंत शिजू द्यायचं आहे। असं याला हलवत राहायचं। सुरुवातीला हे एकदम पातळ होऊन जाईल, नंतर घट होत जातं जसं जसं शिजत जातं। हे बघू शकता 10 मिनिट एवढा वेळ झालेला आहे। मीडियम गॅसवर मी इथे 10 मिनिट हे लोणचं शिजून घेतलेलं आहे। याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, पातळ दिसलं तरी हे थंड झाल्यानंतर घट्ट होतं। आता हे असं ट्रान्सपरंट झालं म्हणजे समजावं। आता इथे मी गॅस बंद करते आणि याला पूर्ण थंड होऊ देते। हे बघू शकता इथे हे लोणचं पूर्ण असं थंड झालेलं आहे। याची कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी जामसारखी झालेली आहे। हे लोणचं तुम्ही उपवासाला सुद्धा वापरू शकता। उपवासाचे वडे किंवा मग उपवासाचा डोसा यासोबत सुद्धा हे लोणचं खाऊ शकता। 1 वर्षभर टिकणारं असं लोणचं आहे, याला काहीच होणार नाही। झालं तर आपलं लिंबूचं चटकदार असं लोणचं तयार। तुम्ही सुद्धा करून बघा, याचा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।